नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या घरामध्ये बेलपत्राचं झाड लावावं की नाही यावर शास्त्र काय सांगतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, यत्र तत्र वृक्षा बिल्ववृक्ष बिल्वदाडिम केशरा पणसो नारिकेलच्च शुभ कुर्वन्ती नित्यश. याचा अर्थ बेलपत्राचं झाड आपल्या घरामध्ये लावणं हे सर्वात शुभ आहे. शिवपुराण काय सांगतं तर महादेव स्वरूपोयम बिल्व. हे बेलपत्राचं झाड साक्षात महादेवाचं स्वरूप आहे. बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती याविषयी शास्त्रात असं सांगितलेलं आहे की स्कंद पुराणानुसार समुद्र मंथनातून बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती झाली. पार्वती बिल्व वृक्षस्था लक्ष्मीचं तुलसी गताम. माता पार्वतीच्या घामातून बेलपत्राच्या वृक्षाची उत्पत्ती झाली. तसेच जसं तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं तसं बेलपत्राला माता पार्वतीचं स्वरूप मानलं जातं. ऋग्वेदानुसार श्री सुक्तमच्या 6व्या मंत्रात सांगितलेलं आहे, आदित्य वर्णो तपसुज धातो वनस्पती वृक्षोत बिल्व तस्य फलानी तपसा नुदंतु या अंतराच्य बाह्य अलक्ष्मी. हे माता लक्ष्मी आपल्यामुळे हे बेलपत्र उत्पन्न झालं. त्याचं जे फळ आहे ते आपल्याला खूप मोठी देणगी आहे. तर ऋग्वेदानुसार बेलपत्राची उत्पत्ती ही माता लक्ष्मीपासून झाली आहे. बेलपत्राच्या झाडाची महिमा ही वेगवेगळी आहे. मूलोत ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रत शिवरूपाय बिल्ववृक्षाय नमो नमः. ज्या झाडाच्या मुळात ब्रह्मा आहे, मध्यात विष्णू आहे, अग्रभागात भगवान महादेवाचा वास आहे, अशा बेलपत्राच्या झाडाला प्रणाम आहे. बेलपत्राचं दर्शन करणं म्हणजे सर्व तीर्थाचं दर्शन करणं. बेलपत्राला स्पर्श करणं म्हणजे भगवान शिव यांना स्पर्श करणं. म्हणून आपल्या घरामध्ये बेलपत्राचं झाड जरूर लावावं. आपल्या घरातील उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य दिशेला किंवा उत्तर किंवा पश्चिम दिशेला आपलं बेलपत्राचं झाड लावावं. बेलपत्र कधी तोडावं कधी तोडू नये यावर शास्त्र काय सांगतं जाणून घेऊया. सोमवारी कधीही बेलपत्र तोडू नये. त्याचबरोबर चतुर्थी, अष्टमी, नववी, चतुर्दशी व अमावस्या तसंच संक्रांती तिथीला बेलपत्र तोडू नये. या तिथींना आपण आदल्या दिवशी जे बेलपत्र वापरलेलं असतं ते बेलपत्र धुवून वापरू शकतो. कारण बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही. ते धुवून पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो. आपण नियमित बेलपत्राची पूजा करावी. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये बेलपत्राचं झाड असणं हे अत्यंत शुभ आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.